आणि आता निवडणुकीबद्दलच्या घडामोडी। धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या नगरपालिकेमध्ये भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली। भाजपच्या नगराध्यक्षासह सर्व 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। विरोधातील सर्व अर्ज मागे घेतल्याने भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले। जामनेर नगर परिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी आज 3 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। त्यामुळे आता 27 उमेदवारांपैकी भाजपच्या नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली। दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेने युती केली। एकमेकांविरोधात लढणाऱ्या पक्षाने युती केल्याने दौंडमध्ये जोरदार चर्चा आहे। ठाकरेंची शिवसेना 1 जागा आणि राष्ट्रवादी 25 जागा लढणार आहे। मुख्यमंत्र्यांसमोर ठरलेला शब्द माजी मंत्री बाळा बेगडेंनी फिरवला आणि त्यामुळेच पुणे, लोणावळा आणि तळेगावात दम भरलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ आली, असा आरोप आमदार सुनील शेळकेंनी भाजपवर केलेला। महाविकास आघाडीच्या कुठल्याही घटक पक्षाबरोबर आम्ही तडजोड केली नाही, असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय। लोणावळा नगर परिषदेबाबत विचारलं असता प्रफुल्ल पटेलांनी ही प्रतिक्रिया दिली। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये अर्ज मागे घेण्यावरून राष्ट्रवादी आणि उभाटा पक्षात राडा झाला। दोन्ही पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये झटापट झाली। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच गोंधळ पाहायला मिळाला। नांदेडच्या बिलोलीत उमेदवारी मागे घेण्यावरून 2 गटात वाद झाला। राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराच्या पतीला घरात डांबून ठेवण्यात आलं होतं। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन महिला उमेदवार विजया लक्ष्मी हरणे यांच्या पतीची सुटका केली। हिंगोली नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक 17 मधून भाजपच्या गजानन सोनुळे यांनी उमेदवारी मागे घेतली। आतापर्यंत भाजपच्या 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। मनसरमधून राष्ट्रवादीच्या वंदना बाणखोले यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे। नव्यानं स्थापन झालेल्या मनसर नगरपंचायतमध्ये पहिली नगरसेविका होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे। बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेनं खातं उघडले। शीतल राऊत यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झालेली आहे। दरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। आळंदी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेत। नगराध्यक्षपदासाठी भाजपने प्रशांत कुराडेंना तर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रकाश कुराडेंना उमेदवारी दिली आहे। रायगडमधील पेण नगरपालिका निवडणूक रंगतदार होत असून छाननी दरम्यान उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने नगरसेवक पदाचे एकूण 2 उमेदवार बिनविरोध विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 12 मधून भाजपचे अभिराज कडू तर 12 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुशीला हरिश्चंद्र ठाकूर यांचाही बिनविरोध विजय झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 58,000 दुबार मतदार असल्याचं समोर आलं आणि त्यामुळे संभाजीनगर मनपाला दुबार नावे शोधण्यासाठी 1300 पानांची यादी तपासावी लागणार आहे। 15 दिवसात प्रत्येक दुबार मतदाराची चौकशी करून त्यांची नावं एका ठिकाणाहून वगळावी लागणार आहेत। आणि आता वेळ झाली ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि आता निवडणुकीबद्दलच्या घडामोडी। धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या नगरपालिकेमध्ये भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली। भाजपच्या नगराध्यक्षासह सर्व 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। विरोधातील सर्व अर्ज मागे घेतल्याने भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले। जामनेर नगर परिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी आज 3 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। त्यामुळे आता 27 उमेदवारांपैकी भाजपच्या नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली। दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेने युती केली। एकमेकांविरोधात लढणाऱ्या पक्षाने युती केल्याने दौंडमध्ये जोरदार चर्चा आहे। ठाकरेंची शिवसेना 1 जागा आणि राष्ट्रवादी 25 जागा लढणार आहे। मुख्यमंत्र्यांसमोर ठरलेला शब्द माजी मंत्री बाळा बेगडेंनी फिरवला आणि त्यामुळेच पुणे, लोणावळा आणि तळेगावात दम भरलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ आली, असा आरोप आमदार सुनील शेळकेंनी भाजपवर केलेला।
महाविकास आघाडीच्या कुठल्याही घटक पक्षाबरोबर आम्ही तडजोड केली नाही असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. लोणावळा नगर परिषदेबाबत विचारलं असता प्रफुल्ल पटेलांनी ही प्रतिक्रिया दिली. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये अर्ज मागे घेण्यावरून राष्ट्रवादी आणि उभाटा पक्षात राडा झाला. दोन्ही पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये झटापट झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच गोंधळ पाहायला मिळाला. नांदेडच्या बिलोलीत उमेदवारी मागे घेण्यावरून दोन गटात वाद झाला. राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराच्या पतीला घरात डांबून ठेवण्यात आलं होतं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन महिला उमेदवार विजया लक्ष्मी हरणे यांच्या पतीची सुटका केली. हिंगोली नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक 17 मधून भाजपच्या गजानन सोनुळे यांनी उमेदवारी मागे घेतली. आतापर्यंत भाजपच्या 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. मनसरमधून राष्ट्रवादीच्या वंदना बाणखोले यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. नव्यानं स्थापन झालेल्या मनसर नगरपंचायतमध्ये पहिली नगरसेविका होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेनं खातं उघडले. शीतल राऊत यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झालेली आहे. दरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. आळंदी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेत. नगराध्यक्षपदासाठी भाजपने प्रशांत कुराडेंना तर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रकाश कुराडेंना उमेदवारी दिली आहे. रायगडमधील पेण नगरपालिका निवडणूक रंगतदार होत असून छाननी दरम्यान उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं नगरसेवक पदाचे एकूण 2 उमेदवार बिनविरोध विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 12 मधून भाजपचे अभिराज कडू तर 12 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुशीला हरिश्चंद्र ठाकूर यांचाही बिनविरोध विजय झालेला. छत्रपती संभाजीनगरमध्ये 58,000 दुबार मतदार असल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे संभाजीनगर मनपाला दुबार नावे शोधण्यासाठी 1300 पानांची यादी तपासावी लागणार आहे. 15 दिवसात प्रत्येक दुबार मतदाराची चौकशी करून त्यांची नावं एका ठिकाणाहून वगळावी लागणार आहेत. आता ब्रेकनंतर बघणार आहोत निवडणुकीबद्दलच्या इतरही बातम्या. अमरावतीमध्ये 4 ठिकाणी काँग्रेसने मुस्लिम बांधवांना उमेदवारी दिली. तुमच्यात मुस्लिम बांधवांना उमेदवारी देण्याची हिंमत आहे का? 4 मुस्लिम उमेदवार दिले तर तुम्हाला झोंबलं, पण 6 ठिकाणी हिंदू उमेदवार सुद्धा दिलेत असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलं. पालघर उपजिल्हा प्रमुख अनिल चव्हाण यांच्या वॉर्ड क्रमांक 22 मधील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आलं. वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणावर नगरसेवक शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणू असं आमदार राजेंद्र गावित म्हणाले. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत लाडक्या बहिणींची मतं निर्णायक ठरणार आहेत. पालिकेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप यादीमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांचा टक्का अधिक असल्यानं पालिकेचा महापौर लाडक्या बहिणी ठरवणार आहेत. जळगावच्या 40गाव नगर परिषदेच्या निवडणुकीतून 2 दिवसात 11 उमेदवारांनी माघार घेतली. अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्यानं सस्पेन्स वाढला असून आजच्या शेवटच्या दिवशी किती उमेदवार माघार घेणार यावरून अंतिम लढत ठरणार आहे. सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी सभा होणार आहे. शहाजी बापूंसाठी थेट एकनाथ शिंदे मैदानात उतरलेत. भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यातील धुसफूस आता थेट एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर अधिक वाढेल अशी शक्यता. ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर धाराशिव शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडलाय. जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर यांच्यासह उभाटा शिक्षक सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.